आता हा सृष्टीचा नियम आहे की कधी देवांचा विजय, कधी दानवांचा विजय. म्हणजे कधी देव सत्तेवरती आहेत, कधी असुर किंवा दानव सत्तेवरती आहेत. विजय म्हणजे इंद्रपद किंवा इंद्राचं आसन ज्याच्याकडे आहे तो सत्तेवरती आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर ही जी कथा येते आपल्या समोर, ज्याच्यामध्ये वृत्रासुराचा वध केला आहे भगवंताने, तर त्याच्या आधीचं काय झालेलं आहे, तर विश्वरूपा म्हणून जे आहेत त्यांना 3 मस्तकं सांगितलेली आहेत. त्यात एका 3 मुख, मस्तक म्हणजे मुख असं सांगितलेलं आहे. तर एकाने सोमरस, दुसऱ्याने मद्य आणि तिसऱ्याने अन्नग्रहण ते करत असत. आणि त्वष्टा नावाचे जे ऋषी आहेत ते प्रत्यक्ष या सगळ्यांचे, म्हणजे त्वष्टा नावाचे ऋषी आहेत हे सांगितले आहेत, ते त्यांचं मातुल म्हणजे आईकडून हे असुर कुळातले आहेत आणि वडिलांकडून देव कुळातले आहेत. आत्ता आपण जसं म्हणतो ना की विजातीय याच्यामध्ये लग्न झालं, तशा पद्धतीनं त्यांचा विवाह झाला. तर आई असुर कुळातली असल्यामुळे हे जेव्हा देवांच्या त्वष्टा नावाच्या ऋषींबद्दल सांगतो बरं का मी, तर ते जेव्हा यज्ञयाग करत होते तेव्हा यज्ञामध्ये ज्या आहुती दिल्या जायच्या तर त्या देवांच्या नावाने मोठ्यांदा आहुती द्यायचे, आणि देवाची आहुती झाली की असुरांच्या नावाने किंवा दानवांच्या नावाने ते हळू आवाजामध्ये आहुती द्यायचे, म्हणजे कोणाला कळणार नाही. असं बरेच वेळा झालं बघा. हे यज्ञ यागावरती देव पुष्ट होतात, तसंच असुर सुद्धा पुष्ट होतात. म्हणजे आपण त्या सगळ्या चुकीच्या प्रथा बघतो बघा, अंधश्रद्धा निर्मूलनवाले ज्या सगळ्याच्या मागे आहेत. म्हणजे त्यातल्या धार्मिकता हा आत्ता विषय नको आपल्या चर्चेचा, पण काय लिंबू हळद कुंकू किंवा काय शिव्या टोचतात वगैरे अशा ज्या चुकीच्या प्रथा आहेत, तर त्या करण्यामागचं काय आहे, तर काहीतरी वर्तमानपत्रात वाचतो ना, पैशाचा पाऊस पडेल वगैरे अशा चुकीच्या गोष्टी. तर थोडक्यामध्ये अशा पद्धतीनं त्याचं असुर कुळाला सुद्धा सहभाग होता त्याचा. म्हणजे त्याला सुद्धा हवनं चालायचं, असुरांना यज्ञभाग देत असत. आता इंद्राने काय केलं, तर 1-2दा याला समजावून सांगितलंय बरं का, ह्या विश्वरूपाला. विश्वरूपा, मी त्वष्टाचा उल्लेख केला, त्वष्टा हे विश्वरूपाचे वडील आहेत, त्वष्टा नावाचे ऋषी आहेत. आधी 1-2 वेळा इंद्राने समजावून सांगितलं, आणि समजावून सांगून सुद्धा त्याने ऐकलं नाही म्हटल्यावरती एका यज्ञाच्या वेळेला इंद्र इतका रागावला आणि त्याने काय केलं, तर याची 3ही मस्तकं छाटली तलवारीने. आता लक्षात घ्या, यज्ञ तर अर्धवट राहिलाच,
आणि इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलं. मग इंद्राने तपश्चर्या केली, त्याच्यापासून सुटण्याचा उपाय केला, काय काय प्रायश्चित्त घेतली आणि ते पातक जे आहे इंद्राचं त्याच्यातून मुक्तता होण्याकरता ते त्यानं 4 भागामध्ये वाटलं. बघा, इंद्राचं पातक पृथ्वीला एक भाग त्यातला तरी पृथ्वीला वाटला, म्हणजे पृथ्वीला दिला. एक भाग जलाला दिला, एक भाग वृक्षांना दिला आणि एक भाग स्त्रियांना दिला. पातकाची वाटणी केली आणि त्या पातकाच्या वाटणीबरोबर त्यांना त्याच्या बदल्यात एक एक वर दिला. पहिलं जो भाग आहे म्हणजे पृथ्वीला जो दिला त्याच्या बदल्यात इंद्राने असं तिला वचन दिलं की पृथ्वीवरती कोणताही खड्डा हा कालांतराने आपोआप भरून निघेल. म्हणजे आपोआप त्याच्यामध्ये माती पडते. बघा, एखादा खड्डा असतो तर त्यात हळूहळू माती पडते आणि तो भरून निघेल. म्हणजे पृथ्वीला जसं ते पातक दिलं तसं जर काही उंच सखल भाग झाले तर काही काळानंतर ते समतल होतील, एका पातळीला येतील. दुसरा दिला तो जलाला, पण त्याच्यामुळे जो वर दिला तो प्रवाही राहण्याचा दिला. म्हणजे आपण पाणी बघा एका ठिकाणी साठलं की ते खराब होतं असं म्हणतो. आणि ते जे पातक आहे ते कशाने दिसतं आपल्याला, तर पाण्यावरती बुडबुडे येतात किंवा फेस येतात, तवंग येतो एक विशिष्ट प्रकारचा, तर त्या रूपाने ते पातक आपल्याला जाणवतं. पण इंद्राने असं पुढे सांगितलं की हा तवंग बाजूला सारला किंवा बुडबुडे बाजूला सारले तर त्याचं जे खालचं पाणी आहे ते उपयोगात आणता येतं. हा वर इंद्राने दिला. पुढे जो भाग झाडांना दिला होता, वृक्षांना दिला होता, त्याच्या बदल्यात वृक्षांना असा वर दिला की वृक्षाची समजा फांदी छाटली, ते पातक आपल्याला कशाच्या रूपाने बाहेर पडतं किंवा दिसतं, तर वृक्षाची फांदी तोडल्यानंतर जो चीक बाहेर येतो त्या रूपाने आपल्याला ते पातक दिसतं. पण त्याचबरोबर एक फांदी छाटली गेली तर 10 नवीन फांद्या फुटतील त्या वृक्षाला, असा त्याला वर दिला. आणि चौथा भाग जो होता तो स्त्रियांना वाटला. स्त्रियांना ते वाटल्यानंतर ते कशाच्या रूपानं बाहेर पडतं, तर असं सांगितले स्त्रिया ज्या रजस्वला होतात ते या इंद्राच्या पातकामुळे होतात. आणि त्यांना वर काय दिला इंद्राने की या सगळ्यामुळे तुम्हाला मातृत्वाचं सुख अनुभवता येईल. किंवा एका अर्थाने आपण आत्ताच्या विज्ञानाच्या भाषेत असं म्हणूया की ब्लड प्युरिफिकेशनची ही सगळी प्रक्रिया आहे. त्याचा रिझल्ट काय, तर त्याच्यामुळे मातृत्वाचं सुख अनुभवता येतं. असं चौघांना त्यानं पातकाचं वाटप केलं, चौघांनाही वर दिले. पण त्वष्टा नावाचे जे ऋषी आहेत ते मात्र यांनी दुःखित झाले, कारण त्यांचा मुलगा मारला गेला. म्हणून त्यांनी एक यज्ञ केला की ज्या यज्ञामधून इंद्राला मारणारा मुलगा उत्पन्न व्हावा, म्हणून त्यांनी तो यज्ञ केलाय. आणि यज्ञ करताना ते मंत्र म्हणताना चुकले आहेत. त्यांना अपेक्षित असं आहे की इंद्रशत्रू तू मोठा हो. संस्कृतमधला मंत्र आहे इंद्रशत्रू विवर्धस्व, असा
मूळ मंत्र आहे. म्हणजे त्याचा अर्थ त्यांना काय अपेक्षित होता, तर इंद्राचा शत्रू म्हणजे इंद्राला मारणारा शत्रू याच्यातून उत्पन्न व्हावा आणि तो मोठा व्हावा, या न्यायानं ते हवन करू लागले. आणि हवन करता करता त्याच्यातून एक अत्यंत काय म्हणतात, दिसायला क्रूर असा, म्हणजे पिवळ्या रंगाचे केस सांगितले, दाढी मिशा त्याच्या लाल रंगाच्या सांगितल्यात, असं विचित्र दिसायला शरीर अत्यंत मोठं 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 होत जाणारं. आणि त्यांनी त्या यज्ञातून प्रगट होता होताच संपूर्ण वृत्त व्यापली, म्हणून त्याचं नाव वृत्र असं पडलं. वृत्र व्यापणारा तो वृत्र, आणि असुर कुळातला म्हणून वृत्रासुर. पण झालं असं, या वृत्रासुराची जेव्हा निर्मिती होत होती, म्हणजे ज्या कारणाकरता ह्याला यज्ञामधून प्रगट केलं होतं, ते कारण वास्तविक होतं की इंद्राचा शत्रू मोठा व्हावा आणि त्याने इंद्राला मारावं. पण यज्ञामध्ये जेव्हा आहुती पडत होत्या तेव्हा त्यांचा हा जो मंत्र होता तो चुकला, आणि त्याचा अर्थ असा निघाला की इंद्राचा मोठा झालेला शत्रू हा इंद्राकडून मारला जावा. तो एक स्वर ऱ्हस्व दीर्घ उच्चारला असा त्याचा ती फोड केलेली आहे. इंद्रशत्रूर विवर्धस्व असा काहीतरी, आणि इंद्रशत्रू विवर्धस्व, ऱ्हस्व दीर्घाचा फरक झाला. बघा, संस्कृत मंत्र आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा मी पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला संस्कृत हे तुम्ही जर 4 श्लोक म्हणणार असाल तर तेवढे 4 पक्के म्हणा, 2 श्लोक म्हणणार असाल तर 2 म्हणा. मी अनेकदा बघतो आपण संस्कृत काहीतरी श्लोक म्हणालो की लोकांना भारी वाटतं म्हणून म्हणणारे पण आहेत बरं का, दुर्दैव आहे. आणि साधे साधे श्लोक ते चुकीचे म्हणतात. मग जर एखाद्या उच्चाराचा परिणाम एवढा विपरीत होतो याची कथा आपल्याला माहिती आहे, तर आपण तशा पद्धतीचा उपयोग किंवा उच्चार करू नये, ह्या मताचा मी आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्ही जर श्लोक म्हणणार असाल तर ते व्यवस्थित म्हणताय ना याची खात्री करा, अन्यथा म्हणू नका. किती उलटा परिणाम आहे बघा. म्हणजे इंद्राला मारणारा, तर त्याच्याऐवजी त्याचा अर्थ झाला इंद्राकडून मारणारा असा पुत्र मला होऊ दे. आणि असा मोठा 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 होत गेला. आता त्यांनी काय केले, तर त्यांनी ह्या सगळ्या देवांना नेहमीप्रमाणे त्रास द्यायला सुरुवात केली. आणि सगळे देव कोणाकडे गेलेत? आधी भगवान महाविष्णूंकडे गेलेत. तो कथाभाग याच्यात नाही आहे, थेट दधीची ऋषींचा उल्लेख आहे. दधीची ऋषींच्या अस्थीपासून जे शस्त्र निर्माण झालं त्याचं नाव आहे वज्र. इंद्राच्या हातामध्ये जे आपण पाहतो वज्र, असं एक मोठं अस्त्र आहे आणि त्याला काही काटे किंवा टोकं असतात बघा. तर सुरुवातीला हे गेले सगळे भगवान महाविष्णूंकडे, आणि भगवान महाविष्णूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही दधीचींकडे जा. दधीची फार मोठे तपस्वी आहेत, आणि हे सगळे गेल्यानंतर इंद्र दधीचींकडे आला सर्व देवांना घेऊन. इंद्राच्या हातामध्ये त्यांनी पांढरं निशाण घेतलेलं आहे, म्हणजे शरणागती थोडक्यात पत्करलेली आहे. कारण इंद्राचा आणि दधीची ऋषींचा आधी एक वाद झाला आहे, भागवतात तो नाही आहे, पण इंद्राने दधीची ऋषींकडे ब्रह्मज्ञानाची याचना केली होती. मला तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात तेव्हा मला ते सगळं शिकवा. तेव्हा दधीची ऋषींनी त्याला नकार दिला होता, आणि तेव्हा इंद्राने त्यांना शाप दिला होता
अगदी छोट्या म्हणजे त्यांचं नाव फक्त अश्वशिरा पडलं असा उल्लेख आहे. त्याच्या मागची ही कथा आहे की इंद्र त्यांच्याकडे गेला होता. त्यावेळेला त्यांनी नाही सांगितलं, इंद्रा तू त्याचा अधिकारी नाहीस. तेव्हा इंद्राने असं सांगितलं की तुम्ही जर मला ते दिलं नाही पण माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला तरी दिलं, थोडक्यात काय तर तुम्ही तुमची वेदपाठ शाळा बंद करा. आत्ताच्या भाषेमध्ये तुम्ही माझ्याशिवाय जरी कोणाला हे ज्ञान दिलं ना तरी मी तुमचं मस्तक उडवीन, असं दधीचींना म्हणाला इंद्र. मग अश्विनी कुमार आले, त्यांनी ते सगळं त्यांचं मस्तक काढलं, त्यांना घोड्याचं मस्तक लावलं, म्हणून त्यांना अश्वशिरा असं एक नाव आहे. भागवतात फक्त नावाचा उल्लेख आहे, कथा दुसरीकडे आलेली आहे. आणि मग या अश्वशिरा म्हणजे अश्वाचं मस्तक वसवलं असताना दधीचींनी या दोघांना ज्ञान दिलं. इंद्राला, इंद्रानं ते मस्तक उडवलं. मग पुन्हा या दोघांनी यांचं दधीचींना मूळ मस्तक लावलं. अश्विनी कुमारांनी, देवांचे वैद्य आहेत ते. आणि हे सगळं झाल्यावर आता इंद्र त्यांच्याकडे आलाय. मध्ये बराच काळ आहे आणि इंद्र शरणागत होऊन आलाय. तेव्हा दधीचींनी विचारलं की काय हवंय. तेव्हा भगवंतांनी सांगितलेलं इंद्राला की काय मागायचं तर तुमच्या अस्थी आम्हाला द्या, कारण त्याच्यापासून आम्हाला एक शस्त्र बनवायचं आहे. विश्वकर्म्यांनी ते बनवलेलं आहे, पण त्याच्याकरता लागणारं जे मटेरियल आहे ते काय आहे तर ते या दधीचींच्या अस्थी आहेत. म्हणून त्या इंद्राने जेव्हा मागितल्या तेव्हा दधीची ऋषींनी अगदी सहज आपला देह त्याग केलेला आहे. म्हणजे आपली संस्कृती ही त्यागावरती आहे. माझ्या अस्थींचा जर तुम्हाला उपयोग असेल तर मी त्यासुद्धा द्यायला तयार आहे. अस्थी द्यायच्या म्हणजे प्राण त्यागावा लागतो. त्या प्राणाचा त्याग दधीचींनी केलेला आहे. इंद्राणी त्यांचं सगळं क्रियाकर्म केलं, त्यांच्या अस्थी गोळा केल्या आणि त्याच्यापासून हे वज्र निर्माण केलं. आता प्रत्यक्ष ह्या वृत्रासुराचं आणि इंद्राचं युद्ध चालू आहे. म्हणजे ते एका समोरासमोर आल्या, अवकाशामध्ये युद्ध चाललंय असा उल्लेख आहे. आधी यांची युद्ध झाली त्यावेळेला इंद्राचा पराभव झाला, पण आता इंद्राला माहिती आहे की आपल्याकडे वज्र आहे, त्याच्यामुळे माझा विजय निश्चित आहे. पण वृत्रासुरानं जसा इंद्र युद्धाकरता समोर आला तसं वृत्रासुराने पाहिलं की याच्या हातामध्ये वज्र आहे. तेव्हा वृत्रासुराला याची कल्पना आहे की माझा उद्धार हा ह्या वज्रानेच होणार आहे. म्हणजे त्याला याची पूर्वकल्पना आहे. हे सगळं माझ्या उद्धाराकरता चाललेलं आहे. मग तिथे ह्या वृत्रासुराने त्या वज्राची स्तुती केलेली आहे बरं का. इंद्राची स्तुती केलेली नाही आहे, वज्राची स्तुती केलेली आहे. आणि इंद्राच्या मनामध्ये खरं तर असा संशय आहे, असा उल्लेख आहे की ह्या वज्राने खरंच काम होईल ना, तर त्याच्याकरता त्यांनी ही स्तुती केलेली आहे की इंद्रा तुझ्या मनात जो संशय आहे ना की तू या वज्राने हे काम होईल का नाही, तर वास्तविक या वज्राचा उपयोगच त्या कामाकरता आहे. तेव्हा तू तुझ्या मनातली जी शंका आहे ती दूर टाक. आणि भगवंतांनी हा प्रसाद म्हणून पाठवलेला आहे, त्याच्यामुळे तो असं म्हणतो की भगवंता माझं मन तुमच्या दर्शनाकरता आता आतुर झालेलं आहे. भगवंता आता जो माझा कर्माचा म्हणजे जन्म आणि मृत्यू यांच्यामुळे जे बंध आपल्या भोवती विणले जातात त्या बंधनातून मुक्त होण्याचा काळ जवळ आलेला आहे.
तेव्हा तुमची आणि माझी आता खरी मैत्री जडो आणि माझा फक्त त्यांच्याशीच संबंध घडो जे जे माझे आहेत. म्हणजे भगवंत थोडक्यात मला हे कळलेलं आहे की तुम्हीच स्वतः वज्ररूपानं माझा उद्धार करायला आलेले आहात. लाईट गेलेले आहेत.